शुभ सकाळ मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे कोकणातला आपला जवळपास दुसरा दिवस. दुसरा दिवस, कारण इथे येऊन असं वाटूनच नाही राहिलं आपल्याला. 2च दिवस झाले. म्हणजे वातावरण एकदम असं छान आहे. सध्या आता वाजले सकाळचे 7:30 आणि सकाळी सकाळी आपली सखी आणि तिची आई गेली होती बीचवर फिरायला. गुड मॉर्निंग पिल्लू. झाली मॉर्निंग? आले फिरून फिरून आले? काऊन? दे ना, मी ठेवतो ना. नाही ते हे रूममध्ये हे करायचं का चार्जिंग? छकुली रूममध्येच आहे का? छकुलीचा मोबाईल जे लागलेला आहे का नाही आपल्या रूममध्ये, ते चार्जिंग होऊन नाही राहिलं. ते फक्त लावूनच आहे. नवीन गाडी घेऊन आले कोकणात डायरेक्ट फिरायला. चला. ओ आई, ओ आई, ओ आई. ओ आई. कसं वाटते मग? काय आजचा कितवा दिवस आहे आपल्या कोकणात? तिसरा आहे का? आलो त्या दिवशी प्रवासच होता फक्त. आलो त्या दिवशी प्रवास होता. मी तेच तर कन्फ्यूज झालो एकदम सकाळी आपल्या याच्यात सांगता की आजचा तिसरा दिवस आहे. वाटून नाही राहिलं ना? वाटून नाही राहिलं. मी तिच्यात दुसराच सांगितलं. दुसरा आहे म्हणून. असं वाटते कालच आलो का? वा वा. कुठे गेली हे असणारी? ते काल जिथं होते तिथंच. हमारे को नहीं दिख रहा है. बोलता बोलता लक्षात नव्हतं राहिलं, आजचा आपला तिसरा दिवस आहे. आणि तिसऱ्या दिवसात सखीला आज आंघोळ करू द्यायची की नाही मोठा प्रश्न आहे. कारण जर तब्येतीचा हे झाला प्रश्न आला मग कठीण काम आहे. त्या मोठ्या वा वा वा. ही सगळ्यात मोठी लाट होती आपल्याकडे. असं पाणी आल्याच्या नंतर पायाखालची वाळू सरकते. मोठा खट्टा होते एकदम, है ना? आहे. आता तसा जर विचार केला तर हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आता याच्या पुढे भारताची सीमाच नाही आहे. म्हणजे हा समुद्रात 25 किलोमीटर असते ती गोष्ट वेगळी, पण जसं जमीन याच्यानंतर दुसऱ्या देशाचीच लागल डायरेक्ट. सखी आणि सखीची मावशी सखीची आई सोबत गेले. जवळपास आता 1 तासानंतर आता आपण वापस आपल्या रूमकडे चाललो. रूमकडे म्हणजे झाला आता हा कोकण दौरा इथं संपला असंच आपण समजू शकतो. कारण आता इथं समुद्रावरून गेल्याच्या नंतर आपण रूमवरून चेकआउट करणार. चेकआउट करून सरळ आपल्या सखीच्या मावशीच्या घरी, जे त्यांचं घर पुण्याला असते. प्रत्येकानं एकदा तरी असं एकदा
समुद्राच्या किनारी किंवा या कोकणात म्हणा एकदा फिरायला यायला पाहिजे. कारण निसर्गरम्य असं वातावरण असते. आणि एवढ्या मेच्या उन्हाळ्यात पण सध्या आता समजा 9 वाजून राहिले तर 9 वाजता पण ऊन काहीच नाही आहे. वातावरण थोडं थंड आहे. गरमी होते पण ती असं उन्हामुळं गरमी नाही होत, ते दमट वातावरणामुळं गरमी होते. म्हणजे ती पण काय अशी जास्त नाही होत. तर चला, हा पण व्हिडिओ आपण इथं संपवू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू परत एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. तुझा नवीन ड्रेस दाखव. इकडून ये, इकडून ये. धावत आहे. हे बघ कुत्ता भू आहे. नाही मारू नये. हां, लाड करायचा. हां, पोहे करा ना. 3 पोहे किती? 3 गावं. हां, 3 गावांना 3 पोहे. आपल्याला फणसाचं झाड दाखवतो. चला, फणसाचं झाड दाखवतो म्हणतेच. ये ना 1 मिनिट. जाता जाता एकदा आता 11 वाजले, चेकआउट रूमवरून केल्याच्या नंतर फणसाचं झाड पाहायला आलो. फणस काही इथंच लागलेले आहेत खाली एकदम. हे बघ, अलीकडे अलीकडे इकडून ये. दिसले का? ते सोड, इथं नाही. हे बघ कुठं आहे. खाली पण आहे. डायरेक्ट जमिनीपासून किती 2 हित अंतरच असेल फक्त, जास्त. काय म्हणतात? हां, कुठं आहे पानाचा वेल? हा पानाचा वेल आहे. अरे, पानं किती मोठमोठे आहेत त्याचे. हां, लागतात लागतात. चल, गरमी होते रडतेले. हिचा कडुलिंब गोड आहे का कोकणातला? चला, हे आशिष भाऊ चांगले ओळखीत झाले. जाता जाता आपण तामिनी घाटात थांबलो होतो. तामिनी घाटात थांबल्याच्या नंतर आता इथं हे व्हॅली म्हणून आहे, व्हॅली बघायला थांबलो. तर हे सर्व लोक थांबलेले आहेत तिकडे. आणि सखी पण म्हणते की हे मावशी आली, सखीची उतरून राहिली. मावशीची इच्छा होईल का उडी मारायची? आम्हाला दाखव. मी मारू गाडी. इकडे 900 किलोमीटरवरून सखी फक्त स्पेशल व्हॅली पाहायला. समुद्रात आंघोळ करून झाली. थांबते. कुठं गेले दोघं जण? दिसून नाही राहिले. नाही, हे दोघं नाही, ते दुसरे दोघं होते. सखीला विचारत होते किती महिन्याची आहे. म्हटलं 8. म्हणे नाव काय? म्हटलं सखी. सांगितलं जायला. म्हटलं इतक्या दुरून आले. आणि मला ते आता गेली नाही विचारता यायचं जवळ. दिसून नाही राहिले. काय? हां, मला नाही, तू तुझ्यात ह्याच्यात कर. बाबा रोजच दिसते, हे नाही दिसत. किती खुश झाली पिल्लू तू.
झालं की त्याने दाबलं घेतलं